नमस्कार. मी जयश्री पिंपळे. उद्या गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम मंगलम गोपाल मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम. ओम मंगलम गोपाल मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम. संत वाङ्मयामधलं मी जो विषय घेतला आहे जात्यावरची ओवी, जी आता कालबाह्य झालेली आहे, पण मला एकदम आठवलं. माझं काही तेवढं वाचन नाही आहे, पण थोडंसं गुगल करून काढलं. तर जात्यावरची ओवी, जात्यावरच्या ओव्या ज्या माय भगिनींनी गायल्या किंवा रचल्या त्या खरं तर अशिक्षित होत्या. त्यांना न कुठली भाषेची जाणीव होती, न भाषेचं ज्ञान होतं, पण त्यांची जी प्रतिभा होती तर खरोखरीच अचंबित करणारी होती. त्या गाण्यांमधनं सोप्या भाषेतनं त्यावेळेची समाजरचना, रीतीभाती, परंपरा, पुरुषी वर्चस्व आणि वेगवेगळे नातेसंबंध, निसर्गाची रूपं ही त्यांच्या गाण्यातनं वारंवार दिसून यायची. ओवी एक प्रकारची कविताच असते. त्या जात्यावरची ओवी वर्षानुवर्षे गायली जात होती. एकीने गावी आणि दुसरीने ऐकावी, किंवा एकीने म्हणावी आणि दुसरीने पण म्हणावी. तर यामध्ये भावभावनांचा सशक्त प्रकटीकरण आपल्याला जाणवून येतं. ही पण एक प्रकारची कविता, ज्यामध्ये 3 भाग होते: आदि, मध्य आणि अंत्यप्रसाद. तर त्यापैकी एक ओवी मी सादर करू इच्छिते, जी अगदी सर्वांच्या परिचित असेल, पण मलाही आवडली आणि आपल्यासमोर सादर करता मी येते. ह्या सकाळच्या ओव्या असतात, जात्यावरच्या ओव्या, ज्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीची भक्तिभाव जाते. सकाळच्या पारी बाई सडा टाकते मी दाट, माझ्या दाराहून बघ सूर्यनारायणाची वाट. झाले सडा सारवण कडू रांगोळ्या मग मी, किती पाहुणे येणार बाई राजुराचे गणपती. सकाळच्या पारी रांगोळ काढते मी घाई घाई, माझ्या दारी प्रकटले रामचंद्र सीताबाई. माझ्या दाराहून कोण गेलं बाई अर्ध्या राती, शंकरन पार्वती कंदील त्यांच्या डाव्या हाती. सकाळच्या पारी कोण गेलं बाई दाराहून, कोण गेलं दाराहून रामासंग हनुमान. सकाळच्या पारी कोण करे रामकृष्ण हरी, मारुती ग ब्रह्मचारी स्नान करे गंगेवरी. सकाळच्या पारी आला सूर्यनारायण दारी, माझ्या शेजारी मंदिरी देवनांद तो रोकडा. सकाळच्या पारी भक्त नित्य येती दर्शनाला, देवा मारुतीचा थोर मला शेजार साजतो. याच्या आरतीला नित्य ढोल चौघडा वाजतो. सकाळच्या पारी बाई आले सूर्यनारायण, त्यांच्या दर्शन झाली माझी काया प्रफुल्लित. या संत कवी जे आहेत त्या संत कवी जनाबाई. विठ्ठलाच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतो तर त्यांचं नाव अवश्य घेतलं जातं. त्यांचा जन्म गंगाखेडचा. त्यांची जी उत्कट भक्ती होती त्या उत्कट भक्तीचं आजही त्या ठिकाणी साक्षीरूप आहे. जनाबाई सांगितलं जातं की साक्षात विठ्ठलाशी त्यांचा संवाद व्हायचा आणि ती खोली अजूनही तिथे ठेवलेली आहे पंढरपूरला. तर तिच्यासाठी साक्षात विठुराया दळण दळत असे अशी तिची ख्याती आहे.
सावळी विठाई दून दुबळ्याची ही आई, तिला माऊली या नावाने ओळखलं जातं. देवळासमोरच झोपडीमध्ये त्या राहत असत. रोजचे काम करताना दळीता कांडिता विठोबाचे नामस्मरण, इतके साधे सोपे त्यांनी भक्तिभाव त्या ठिकाणी सांगितले होते. जनाबाई नामदेवांचे वडील दामशेठ शिंपी यांच्याकडे राहत नोकरीला होत्या. स्वतःला त्या नामयाची दासी पण म्हणायच्या. त्यांनी तसे 350 अभंग लिहिले. असे म्हणले जाते की नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. आजही वारीमध्ये ते त्यांचे गाणे भजन म्हणत लोक चालतात. तर या ठिकाणी त्यांचंच एक भजन मला आवडलं आहे, ते लेकुरवाळा. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळाचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळाचा मेळा. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी. पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर. पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर. गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी. गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी. संत बंका कडेवरी नामा करंगोळी धरी. जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा. तर या विठोबाच्या दरबारामध्ये सर्व मान्यवर ज्ञानदेव, विसोबा खेचर, नामदेव, जनाबाई अशी गुरुपरंपरा असलेले विठ्ठलाच्या दरबारी होते. विठू माझा लेकुरवाळा म्हणूनच जनाबाईने इतकं सुंदर भजन केलं होतं. आणि या विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये आता सर्वांनाच माहिती की विठ्ठलाचं नामस्मरण सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की फक्त तुम्ही 9 मिनिट शांतपणे विठ्ठल विठ्ठल या नामाचं जप करा. ज्याने तुमच्या हृदयाचे जे विकार असतील किंवा हार्टबीटचे चुकत असतील किंवा हायपरटेन्शन असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा उपयोग होता. तर आपणही त्या निमित्ताने विठ्ठलाचं थोडंसं नामजप करूया किंवा नामस्मरण करूया. शांतपणे बसा, डोळे बंद करा. शरीर आणि मनाला शांत ठेवा. थोडेफार श्वासावर ध्यान द्या. श्वास अगदी संथ गतीने चालला आहे. शरीरातल्या प्रत्येक अवयवांना रिलॅक्स करा. शांतपणे विठोबाचे नाव घेऊया. विठ्ठल 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 विठ्ठल.